कोकण समाचारमध्ये आपलं स्वागत आहे। कोकणाचे सुपुत्र तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांची महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले व शासकीय विश्रामगृह डाक बंगला खेड येथे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी मनमोकळा संवाद साधला। यासोबतच प्रमोद जठार यांच्या निमित्ताने पक्ष नेतृत्वाने कोकणाला संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले। सदरवेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेत मोरे, दक्षिण तालुकाध्यक्ष विनोद चाळके, खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, ज्येष्ठ नेते राजूभाई रेडीज, अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गट नेते श्री रहीमभाई सईबोले, विद्यमान नगरसेविका सौ वैभव खेडेकर, सौ स्वप्नाली राकेश चव्हाण, युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नादगावकर, भाजपा प्रणित रिक्षा सेल जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हनकर, राजेश जोयसर, राहुल पाटणे, माजी नगराध्यक्षा उर्मिला उदय पाटणे शेटे, माजी नगरसेविका आशा संगरे, प्रीती चिखले, माया गोवागरकर, मंदार आपटे, वैजेश सागवेकर, अक्षय संगरे, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवेस चौगुले, जयेश गोवागरकर, नविजय गुप्ता, प्रणव मापुसकर, स्वराज गांधी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोकण समाचार न्यूज चॅनल, जमालुद्दीन बंदरकर।